क्षीरसागर करिअर अकॅडमीच्या या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती मी प्राध्यापक रणजित फरांदे आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहतोय गेल्या 5-6 लेक्चरपासून आपण PYQचं ॲनालिसिस कसं करायचं, ऑप्शनवरून उत्तर कसं शोधता येतील, परफेक्ट लॉजिक काय असलं पाहिजे, अभ्यास करताना ट्रिक्स काय असल्या पाहिजेत आणि तो जो काय केलेला अभ्यास आहे हा आपल्या लक्षात कसा राहील, तो अभ्यास एकाच जागेवरती केला तर जेणेकरून कन्फ्युजन कसं टाळता येईल, ह्या माध्यमातून आपण ही आपली सिरीज आहे हे पुढे नेत आहोत। बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांना असं वाटत असेल की बाबा एक सर 10च प्रश्न घेतात, पण 10 प्रश्नाच्या पाठीमागे जवळपास मी प्रिव्हियस आलेले 200-250 क्वेश्चन कव्हर करत असतो, जेणेकरून तिथलं कन्फ्युजन क्लिअर होत जाणार आहे। तर अशा माध्यमातून आपण पुढे चाललोय। आपले जे काही नवीन आता रिसेंट आलेलं बुक आहे, ज्याच्यामध्ये 2023 जी काही आपली पाठीमागची एक्झाम झाली होती, या पाठीमागच्या एक्झाम मधली 78 प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणासह दिलेल्या आहेत। आणि स्पष्टीकरण तर आपण बघताच की मी रोज त्याच्यामधून एक्सप्लेन करत असतो। त्याच्यानंतर याच्यामध्ये ज्या काय जिल्हा ग्रामीणच्या 38 प्रश्नपत्रिका झालेल्या आहेत, शहरासहित 28 प्रश्नपत्रिका, चालकच्या आहेत 12 प्रश्नपत्रिका, ह्या SRPFच्या आहेत आणि 10 प्रश्नपत्रिकांचे सविस्तर विश्लेषण आणि स्पष्टीकरण दिलेले चालू घडामोडीसह। त्याच्यानंतर 40 प्रश्नपत्रिकांचं आपलं हे दुसरं बुक आहे, 36वी एडिशन पोलीस कॉन्स्टेबल। त्याच्यानंतर 93वी आवृत्ती नवीन आपलेली संपूर्ण पोलीस कॉन्स्टेबल, याच्यामध्ये 7500 प्रत्यक्ष वस्तुनिष्ठ प्रश्न तक्ते मुद्दे याच्याद्वारे दिलेले आहेत आणि याच्या माध्यमातून तुमच्या जवळपास 25,000 MCQची तयारी होणार आहे। याच्यामध्ये 20 प्रश्नपत्रिका आहेत आणि 5 सॅम्पल क्वेश्चन पेपर आहेत। आदर्श प्रश्नपत्रिका पोलीस कॉन्स्टेबल 2022-23, पोलीस कॉन्स्टेबल 22-23 मध्ये 25 प्रश्नपत्रिका आपण दिलेल्या आहेत। त्याच्यानंतर चालकसाठी चालक भरती, जे काय पोलीस शिपाई आणि चालक भरती, ह्याच्यासाठी आपले वाहतूक विषय 450 MCQ असलेले आणि वेगवेगळे रंगी स्वरूपात त्याचं फॉर्मॅट असलेलं आपलं हे बुक आहे। त्याच्यानंतर मोटार वाहन चालवण्याचे जे काय वाहतूक बद्दल जे काय कायदे व नियम आहेत, ह्यांचं पण हे आपले एक नवीन बुक आहे, जे आता रिसेंटली 2023च्या प्रश्नपत्रिकांनुसार आपण हे ऍड केलेलं आहे। आणि आता आपण MCQ आपण बघत आहोत, आपण बऱ्याचशा MCQ पर्यंत आलेलो आहोत, 70वा प्रश्न पाठीमागच्या पर्यंत आपले झालेले आहेत आणि त्याच्यामध्ये आपण एकदम व्यवस्थित ट्रिकनं कसं सॉल्व्ह केलं पाहिजे, कसं आपण पुढे जाता येईल, ह्या माध्यमातून पुढे चाललेलो आहे। तर आता आपण आलो होतो नेक्स्ट क्वेश्चनला। नेक्स्ट क्वेश्चन काय सांगतो, ऑलरेडी हा क्वेश्चन आपला झालेला आहे बघा। मी पाठीमागच्या वेळेस ज्यावेळेस आपल्या औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगरचं एक्सप्लेनेशन केलं होतं, त्याच्यामध्येच तुम्हाला मी हे सांगितलं होतं की क्वेश्चन असा आहे की पैठण येथील जायकवाडी जलाशयाचे नाव काय। बघा, पैठण येथील जायकवाडी जलाशयाचे नाव काय। ऑलरेडी ह्याचं एक्सप्लेनेशन मी घेतलेले, पण तरी ऑप्शनवरून मी कसं काढेल बघा। मी ऑप्शन वाचले, नाथसागर, यशवंत सागर, गोदासागर आणि प्रीतीसंगम। हितसागर म्हणतंय, हितसागर म्हणतंय आणि हित प्रीतीसंगम म्हणतंय, म्हणजे 100% ऑप्शन नंबर 4 उत्तरामध्ये माझा कसाच येणार नाही, म्हणजे ह्या 4 पैकीच माझं उत्तर असायला पाहिजे। आणि मग तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो, पाठीमागच्या वेळेस मी तुम्हाला सांगितलंय की जायकवाडी हे गोदावरी नदीवरती जे काय धरण बांधले त्याच्या जलाशयाला, कारण पैठण ही एकनाथांची जन्मभूमी, संत एकनाथांची जन्मभूमी आणि त्याच्यावरूनच याला नाथसागर असं म्हणतात। अतिशय सोप्या स्वरूपाचा हा प्रश्न आहे। आता पुढचा प्रश्न 72 नंतर 73 मराठीचा प्रश्न आहे की डोळ्यावरती कातडी ओढणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय होतो। डोळ्यावरती कातडी ओढणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय होतो। तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो की ज्यावेळेस आपण वाक्यप्रचार सॉल्व्ह करत असतो त्यावेळेस ठराविक वाक्यप्रचार पाठ करायचे, जे PYQ मध्ये आलेत ते सगळ्यात सुरुवातीला पाठच करून घ्यायचे आणि त्याच्या माध्यमातून पुढे जायचे। वाक्यप्रचार आणि त्या शब्दातले अर्थ, ह्याच्यामध्ये वाक्यप्रचारातून निघणारा अर्थ हा फार वेगळा असतो, त्याच्यानुसार अर्थानुसार जायचं। ऑप्शन व्यवस्थित वाचायचे, डोळ्यावर कातडी ओढणे, कानाडोळा करणे, डोळे झाकून घेणे, डोळ्यात तेल घालणे आणि डोळ्यास डोळा लागणे। आता नीट बघा, ज्यावेळेस वाक्यप्रचाराचा अर्थ तुम्हाला विचारला जाणार त्यावेळेस त्याच्या
विरुद्धार्थी असणारा एक तरी वाक्यप्रचार किंवा त्याच्या विरुद्धाचा अर्थ असणारा एक तरी अर्थ त्या ऑप्शन मध्ये दिलेला असतो. आता नीट बघा, डोळ्यावरती कातडी ओढणे म्हणजे आपण एखाद्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो, म्हणजेच कानाडोळा करणे असा त्याचा अर्थ होते. डोळे झाकून घेणे होणार नाही. डोळ्यात तेल घालणे हा त्याचा काय विरुद्ध अर्थ आहे. कसा आहे? विरुद्धार्थी. डोळ्यात तेल घालणे म्हणजे काय? सावधपणे बघणे, सावधपणे बघणे. आणि डोळ्यावरती कातडी ओढणे म्हणजे दुर्लक्ष करणे. मग आता आपण ह्याचं एक्सप्लेनेशन मध्ये इथं बघा दिलेलं आहे. मराठीचा प्रश्न आहे आणि विद्यार्थी मित्रांनो, मराठीचे मार्क्स कसेच गेले नाहीत पाहिजे. तुम्हाला 25 आउट ऑफ 25च मार्क पडले पाहिजे, 24 पण पडले नाहीत पाहिजे. त्या पद्धतीनं मराठीची तयारी करायची. मराठीचा मार्क्स जाता कामा नये. अतिशय सोपे प्रश्न आहेत मराठीचे. आता बघा, कानाडोळा करणे. आता सगळ्याचे सगळे वाक्यप्रचार आपण बघू की कानाडोळा करणे, कानाडोळा करणे म्हणजे दुर्लक्ष करणे. डोळ्यावर कातडी ओढणे म्हणजे जाणून बुजून पण काय करायचंय? दुर्लक्ष करणे असंच येणं. पण डोळ्यात तेल घालणे असा पण ऑप्शन होतो. डोळ्यात तेल घालणे म्हणजे अतिशय दक्ष राहणे किंवा सावध राहणे. आणि डोळ्यास डोळा लागणे म्हणजे झोप येणे. आपण म्हणतो ना डोळा लागला, डोळ्यास डोळा लागणे म्हणजे डोळा लागणे, डोळा लागणे म्हणजे झोप येणे. आपलं संपूर्ण मराठी के सागर 48वी आपली आवृत्ती आहे, त्याच्यामधून हा चार्ट घेतलेला आहे. म्हणजे सगळ्याच्या सगळ्या ऑप्शनचं पण एक्सप्लेनेशन मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आता पुढचा परत काय विचारलंय? वाक्यप्रचारच विचारलंय. वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ ओळखा. खडा टाकणे. तुम्हाला मी काय म्हटलं की त्या वाक्यप्रचाराचा आणि अर्थाचा ते शब्द त्याच्यात आले नाहीत पाहिजे. म्हणजे खडा टाकणे म्हणजे असा खडा टाकणे असं काय अर्थ नसतो. त्याचा निघणारा मतित अर्थ हा फार वेगळा असतो. खडा टाकणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ ओळखा. मिठाचा खडा टाकणे असं आहे का कुठं? ऑप्शन गेला. म्हणजे आपल्या बुद्धीला पण पटलं पाहिजे ना, वाक्यप्रचाराचा अर्थ विचारलाय. मिठाचा खडा टाकणे असं प्रॅक्टिकली होईल का? नाही होणार. खडा मारणे होईल का? नाही होणार. हिथं खडा टाकणे म्हणजे खडा शोधणे होईल का? नाही होणार. अंदाज घेणे निघालं का नाही अर्थावरून? म्हणजे त्याचं जवळपास तुम्हाला ऑप्शनवरून पण उत्तरं निघतात बघा की खडा टाकणे म्हणजे अंदाज घेणे. कारण त्या उद्या जर आउट ऑफ द बॉक्स वाक्यप्रचार केला तरी त्याचा अर्थ लागला पाहिजे, ते शब्द त्याच्यात आले नाहीत पाहिजे, एवढं लक्षात ठेवायचं. मग खडा टाकून पाहणे, आपण म्हणतो ना मी जरा खडा टाकून बघितलं म्हणजे काय? अंदाज घेतलाय एखाद्या गोष्टीचा. म्हणजे खडा टाकून पाहणे म्हणजे अंदाज घेणे. आणि मिठाचा खडा टाकणे म्हणजे आनंदावरती विरजण घालणे. मिठाचा खडा टाकणे आपण नाही का, बरं झालं मिठाचा खडा तू टाकला म्हणजे काय? एखाद्याचं चांगलं चाललेलं असतं त्याचं वाटोळ करणे म्हणजे आनंदावरती विरजण घालणे. आपल्या मराठीचं जे काय बुक आहे त्याच्यामधून हे घेतलेलं आहे. आता 35 नंबरचा क्वेश्चन. परत एकदा वाक्यप्रचार म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, मराठीचा अभ्यास करत असताना सगळ्यात पहिल्यांदा काय काय करायचं? समानार्थी शब्द करायचे. 2 नंबरला काय करायचं? वाक्यप्रचार करायचे. 5-6 प्रश्न तर हिथं दिसले. तिसरा वाक्यप्रचार आहे समानार्थी शब्द. मला वाटते काल मी 2-3 समानार्थी शब्द सांगितले. म्हणजे 25 पैकी 5-6 प्रश्न तर हिथंच कव्हर झाले. सुपारी देणे म्हणजे अभ्यासाला तोडत यायचं. 25 पैकी 6 प्रश्न तर तिथंच झाले. सुपारी देणे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा. हातावर सुपारी देणे होईल का? सुपारी देणे म्हणजे हातावर सुपारी देणे. काम सोपवणे, थांबलो. लग्नाची सुपारी देणे, तसं म्हटले का? लग्नाची देणे किंवा कशाची मारायची देणे. मदत करणे म्हणजे ह्या 2 मध्ये अर्थ असण्याचे चान्सेस जास्त असणे. पण आपण म्हणतो ना मी त्याला सुपारी दिली. सुपारी देणे म्हणजे काम सोपवणे. सुपारी देणे म्हणजे काय? काम सोपवणे. सुपारी देणे म्हणजे मदत करणे होणार नाही. 2 आणि 4 मध्ये जर कन्फ्युजन झालं तर नेहमी 2ला मार्क करायचं. कारण तुम्हाला मी अगोदरच आपलं लॉजिक सांगितले. ऑप्शन नंबर 2 आणि ऑप्शन नंबर 3 मध्ये आपले उत्तर जास्तीत जास्त असणार आहेत. जास्तीत जास्त असणार आहे. हे लॉजिक थ्रूआउट सेम ठेवायचं, लॉजिक सोडायचं नाही. मग सुपारी देणे म्हणजे निश्चित करणे, आमंत्रण देणे असा त्याचा अर्थ होतो. आता पुढं 4थं वाक्यप्रचार बघा तुम्ही. म्हणजे वाक्यप्रचार किती विचारले तुम्ही अंदाज घ्या. जिभेला हाड नसणे. जिभेला हाड नसणे. जिभेला हाड नसणे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा. जिभेमध्ये हाड नसते. तुम्हाला मी काय सांगितलं? वाचायचं की वाचलं कीच कळतं, कसाच ऑप्शन असणार नाही. जिभेला हाड नसणे म्हणजे जिभेमध्ये आपल्याला अर्थ लागला पाहिजे, काहीतरी मतित अर्थ लागला पाहिजे. जीभ चावणे होईल का? हाड नसणे चावणे काही संबंधच नाही.
वाटेल ते बोलणे आणि रागावणे, बघा वाटेल ते बोलणे आणि रागावणे ह्या दोघांमध्ये आन्सर असण्याचे चान्सेस आहेत. म्हणजेच जिभेला हाड नसेल, आपण म्हणतो काय तुझ्या जिभेला हाड नाही, म्हणजे कसा पण जर एखादा बोलत असेल, काही पण बोलत असेल तर त्याला आपण काय म्हणतो, त्याच्या जिभेलाच हाड नाही. म्हणजे वाटेल ते बोलणे, वाटेल तसे बोलणे म्हणजेच जिभेस हाड नसणे. पुढचा 77 नंबरचा प्रश्न, काय आहे 77 नंबरचा प्रश्न. प्रश्न असा विचारलेला आहे की कॉफी उत्पादन, भारतामध्ये सर्वाधिक कॉफी उत्पादन कोणत्या राज्यात होते. भारतामध्ये सर्वाधिक कशाचं उत्पादन विचारलंय, कुठं विचारलंय, भारतात विचारलंय. कोणत्या राज्यात होते म्हणजेच आपल्याला ठराविक राज्य जी उत्पादनाच्या बाबतीत टॉप लेवलला आहेत त्यांची माहिती असायला पाहिजे असा त्याचा अर्थ होतो. आणि शक्यतो आपल्या महाराष्ट्राला लागून असलेल्या राज्यांवरती प्रश्न विचारण्याचे चान्सेस जास्त राहतील. बघा जे काय महाराष्ट्राला आपले लागून आहेत, ज्या काय बाउंड्रीत आपल्या मध्य प्रदेश असतील, छत्तीसगड असेल, खाली तेलंगणा, कर्नाटक, गोवा, गुजरात ह्यांच्यावरती प्रश्न विचारण्याचे चान्सेस जास्त राहतील. आता बघा भारतामध्ये सर्वाधिक कॉफीचं उत्पादन कोणतं असेल. जर एखाद्याला हा प्रश्न आलाच नसता तर डायरेक्ट ऑप्शन नंबर 3 मी मार्क केला असता, उत्तरच आलं असतं. तर मग आता बघा हिथं कन्फ्यूज करण्यासाठी ऑप्शन कसे दिलेत आपण ऑप्शन वाचू. आसाम, तामिळनाडू, कर्नाटक आणि आंध्र. आसाम, तामिळनाडू, कर्नाटक आणि आंध्र. सगळ्यांना माहितीये आसामचा काय हो, चहा. म्हणजे चहाच्या उत्पादनामध्ये टॉप असलेलं राज्य कुठलं आहे, आसाम. म्हणजे त्यांना असं अपेक्षित आहे की पोरानं चहा वाचलेला असतं म्हणजे कॉफी पण आसामच मार्क करेल, म्हणून बरोबर डोक्याने आसाम ऑप्शन नंबर 1 ला ठेवलाय. बघा म्हणजे शांत डोक्याने क्वेश्चन पेपर डील करायचा. चहा सगळ्यात जास्त कुठे आहे, आसामला. पोरग कॉफीचं त्याला लक्षातच येत नाही, त्याला असं वाटतं जिथं चहा आहे तिथंच कॉफी असेल. आसाममध्ये चहाचं उत्पादन सर्वात जास्त आहे. मग आता आपल्याला ह्या प्रश्नाचं उत्तर माहिती पाहिजे की भारतामध्ये कॉफीचं उत्पादन कर्नाटक राज्यामध्ये जास्त आहे. कर्नाटक राज्यामध्ये जास्त आहे. मग आपण लक्षात कसं ठेवायचं की कॉफी ही कर्नाटक मध्ये जास्त आहे. कर्नाटक राज्यामध्ये जास्त आहे. मग ह्या कॉफीचा क आणि कर्नाटकचा क म्हणजे क असलेलं राज्य आहे. मग आता तुम्ही म्हणताल की सर जर यदा कदाचित त्यांनी केरळ दिलं ऑप्शन मध्ये तर काय करणार. बघा कर्नाटक पण देतील, केरळ पण देते. केरळमध्ये पण 100% कॉफीचं उत्पादन होतं, नाही असं नाही. परंतु लक्षात काय ठेवायचं की महाराष्ट्राच्या कॉफीचा क आणि क असलेलं राज्य बरोबर. म्हणजे सॉरी तुमचं कन्फ्युजन एक तर कर्नाटकमध्ये होईल किंवा केरळमध्ये होईल. पण लक्षात ठेवायचं की कॉफीचं असं राज्य आहे की जे क न सुरुवात होते परंतु ते राज्य महाराष्ट्राला लागून आहे. महाराष्ट्राला लागून आहे. ती माझी काय आहे, ट्रिक आहे. मग ट्रिक काय मी सांगितली की कॉफीचा क, कर्नाटकचा क आणि महाराष्ट्राला लागून. आता तुमचं कधीच कन्फ्युजन होणार नाही की केरळला न्यायचं की कर्नाटकला न्यायचं, केरळला न्यायचं की कर्नाटकला न्यायचं, असं तुमचं कधीच कन्फ्युजन होणार नाही. कसं लक्षात ठेवलं बघा, परत एकदा सांगतो. कॉफीचा क, कर्नाटकचा क, महाराष्ट्राला लागून. बघा कॉफीचा क, कर्नाटकचा क, पण कशाला, महाराष्ट्राला लागून झालं. म्हणजे कॉफीचं सर्वाधिक उत्पादन करणारं राज्य हे कर्नाटक राज्य असेल. आसामचं तर तुम्हाला सांगितलं चहा. तर मग ह्याच्यावरून अजून एक प्रश्न बऱ्याच वेळा विचारला जाऊ शकतो. काय प्रश्न विचारला जाऊ शकतो ह्याच्यावरून, लक्षात ठेवा. आपल्यामध्ये बघा उन्हाळ्याच्या दिवसामध्ये पाऊस पडतो. बघा उन्हाळ्याच्या दिवसामध्ये पाऊस पडतो, त्याला आपण काय म्हणतो, वळवाचा पाऊस म्हणतो का नाही. ग्रामीण भागामध्ये त्याला म्हणतात वळवाचा पाऊस, वळीवाचा पाऊस. म्हणजे महाराष्ट्रामध्ये बघा, महाराष्ट्रामध्ये त्याला काय म्हणतात, त्या उन्हाळ्यात पडणाऱ्या पावसाला. बघा उन्हाळ्यात पडणाऱ्या पावसाळ्या, भूगोलाचा भाग आहे. उन्हाळ्यातील पाऊस, उन्हाळ्यातील पाऊस. मग जो उन्हाळ्यातील पाऊस असेल त्याला आपण वळवाचा पाऊस म्हणतो. पण त्याच दिवसामध्ये आंब्याचा सीझन असतो का नाही, म्हणून
महाराष्ट्रामध्ये त्याला आम्रसरी असं पण म्हणतात. काय म्हणतात? आम्रसरी असं पण म्हणतात. हा, म्हणजे बघा, महाराष्ट्रामध्ये जो उन्हाळ्याच्या दिवसामध्ये पाऊस पडतोय त्याला वळवाचा पाऊस किंवा आम्रसरी असं म्हणतात. शक्यतो तुम्हाला आम्रसरीवरती क्वेश्चन होईल. का? कारण उन्हाळ्यातच बघा आपण आमरस खातो, आंबे आलेले असतात मार्केटमध्ये विकायला. म्हणजे सरी म्हणजे पाऊस पडणे. कशाचा? आम्र. आम्र म्हणजे आंबा. आंबा येण्याच्या काळामध्ये किंवा आंब्याच्या सीझनमध्ये जो पाऊस पडतोय त्याला सरी, आपण म्हणतो ना पावसाच्या सरी पडतात, त्याच्यावरून आम्रसरी. आता बघा, ज्यावेळेस आपल्या इकडे पाऊस पडत असेल तर तुम्ही भारताचा नकाशा जर लक्षात घेतला तर हिथं असा महाराष्ट्र आहे आणि या साईडला हिथं असा कर्नाटक आहे. बरोबर का? हिथं असं कर्नाटक आहे. मग हिथं महाराष्ट्र आहे, हिथं कर्नाटक आहे. तर कर्नाटकमध्ये पण त्या टायमिंगला पाऊस पडत असेल का नाही? मग कर्नाटकमध्ये बघा, नीट लक्षात घ्या, कर्नाटकमध्ये जो काही पाऊस पडतो, कर्नाटकमध्ये जो उन्हाळ्याच्या दिवसात पाऊस पडतो त्याला ब्लॉसम शॉवर्स. काय? ब्लॉसम शॉवर्स. बॉसम शॉवर्स असं म्हणतात. काय म्हणतात? बॉसम शॉवर्स. आणि हे बॉसम शॉवर्स किंवा त्याला मराठीमध्ये कॉफी बहार असं पण म्हणतात. काय? कॉफी बहार. बघा, नीट लक्षात घ्या. म्हणजे ह्याचा रेफरन्स मी कशासाठी सांगितला? कारण हा उन्हाळ्यात पडणारा जो काही पाऊस आहे, शॉवर, आपण शॉवर घेतो पावसासारखा असतो किंवा त्याला हिंदीमध्ये बहार म्हणतात. हा जो काय पाऊस आहे, हा पाऊस कॉफी या पिकाला, उन्हाळ्यात पडणारा पाऊस हा कॉफी हा पिकाला खूप जास्त पोषक असतो. म्हणून कर्नाटकमध्ये त्याला बॉसम शॉवर्स किंवा कॉफी बहार असं म्हणतात. मग ह्याच्यावरून पण तुमच्या लॉजिकली ज्याचा अभ्यास चांगला आहे त्याच्या लक्षात आलं असतं की जर कर्नाटकमध्ये उन्हाळ्यात पडणाऱ्या पावसाला कॉफी बहार म्हणतात कारण तो कॉफी या पिकासाठी खूप जास्त उपयुक्त आहे. म्हणजेच भारतामधील कॉफीच्या उत्पादन घेणाऱ्या टॉप राज्यामध्ये कर्नाटक राज्य असेल. कुठलं राज्य असेल? कर्नाटक राज्य असेल. ज्याला स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे त्याने स्क्रीनशॉट काढून घ्या. बघा, उन्हाळ्यात पाऊस जो पडतोय महाराष्ट्रामध्ये त्याला वळवाचा पाऊस म्हणतात, आम्रसरी पण म्हणतात. त्यालाच कर्नाटकमध्ये बॉसम शॉवर्स म्हणतात किंवा मराठीमध्ये काय म्हणतात? कॉफी बहार म्हणतात. कॉफी बहार म्हणतात का? कॉफी बहार म्हणतात कारण जे काय कर्नाटकमध्ये कॉफीचं उत्पादन होतंय त्या कॉफीच्या उत्पादनासाठी हा पाऊस खूप जास्त पोषक आहे आणि म्हणून त्याला कॉफी बहार असं म्हटलं जातं. म्हणून तात्पर्यानं आपण अशाकडे आलो, त्या लॉजिकनं, अभ्यासाच्या लॉजिकनं आपण लक्षात आलो की भारतामध्ये सर्वाधिक कॉफीचं उत्पादन कोणत्या राज्यात होतं? कर्नाटक राज्यात होतं. आसामचं तर तुम्हाला मी सांगितलेलंच आहे. आता पुढचा प्रश्न बाकी ह्याच्यामध्ये सगळं इन डिटेल, हवामान कसं लागते, जमीन कशी लागते, काय कसं लागते, आपल्या बुकमध्ये इन डिटेल एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. आणि कर्नाटक राज्याबद्दल देशातील एकूण उत्पादनाच्या 71% कॉफीचं उत्पादन कुठं होतंय? कर्नाटक राज्यामध्ये होतंय. पुढचा प्रश्न 78 नंबरचा प्रश्न. आपलं महत्वाचं अतिशय गाजलेलं पुस्तक आहे भारताचा भूगोल, प्राध्यापक खतीब सरांचं, खतीब सरांचं, के सागर पब्लिकेशनची ही पहिली आवृत्ती आहे. खतीब सरांचं अतिशय गाजलेलं पुस्तक आहे MPSCच्या क्षेत्रामध्ये भूगोलातलं. ते आपलं के सागर पब्लिकेशन मधून अंडर प्रकाशित होतं आणि त्याच्यामधून हा चार्ट घेतलेला आहे. आता पुढचा प्रश्न की खालीलपैकी कोणास सरहद्द गांधी म्हणून म्हटले जाते? आणि मी तुम्हाला ऑलरेडी ह्याचं एक्सप्लेनेशन सांगितलेलं आहे. पाठीमागच्या व्हिडिओ तुम्ही पहा, त्याच्यामध्ये इन डिटेल मी सांगताना सांगितलं होतं की कोणाच्या तरी नावाच्या संदर्भात तो क्वेश्चन होता. त्याच्यामध्येच मी सांगितलेले की खालीलपैकी सरहद्द गांधी म्हणून कोणाला ओळखले जाते? तुम्हाला मी अगोदर सांगितले की जास्तीत जास्त एखादा ऑप्शन हा जास्त एक्सप्लेन केला असेल तर उत्तर तिथं असण्याचा प्रयत्न करू. पण यदा कदाचित समजा मला ह्या प्रश्नाचं उत्तर माहितीच नसेल, बघा मला या प्रश्नाचं उत्तर माहितीच नसेल तर काहीतरी लॉजिकने मी उत्तर काढण्याचा प्रयत्न करणार. बघा आता ऑप्शन वाचू. काय म्हटले? खान वली खान, खान अब्दुल गफ्फार खान, मौलाना आझाद आणि अजीमुल्ला खान. बघा
हित खान म्हणतंय, हित खान म्हणतंय, म्हणजे 100% सुरुवातीला खान म्हणतंय, म्हणजे ह्या दोन मध्ये उत्तर असण्याचे चान्सेस जास्तीत जास्त चान्सेस आहेत. मौलाना आझाद ह्या शब्दामध्ये खानच नाहीये. ऑप्शन गेला, ऑप्शन नंबर 3 गेला ना. मग आता तुम्हाला मी अगोदरच सांगितलंय, मी एक तर 2 किंवा ऑप्शन नंबर 3 ला जास्तीत जास्त प्रेफरन्स देत असतो. 3 तर माझा गेला, म्हणजे मी 2 ला प्रेफरन्स देईल. लॉजिक तुम्ही बघा, मी प्रत्येक वेळी 3 ला मार्क करतोय अशातला प्रकार नाही, पण लॉजिकली पण मी कसं हिट करतोय. दुसरं लॉजिक, 1 आणि 2 मध्ये उत्तर ठेवलं एवढं तर मला कळलं, कारण ह्या दोन्ही ठिकाणी हित हित खान म्हटलंय. खान वली खान, खान अब्दुल गफार खान, म्हणजे 1 आणि 2 मध्ये उत्तर ठेवले. 1 आणि 2 मध्ये कन्फ्युजन असेल तर तुम्हाला मी अगोदरच सांगितलंय, 100% माहिती असल्याशिवाय ऑप्शन नंबर 1 ला कसंच जायचं नाही. म्हणजे 1 ला मी कसाच जाणार नाही. ऑप्शन नंबर 2 खान अब्दुल गफार खान हे या प्रश्नाचं उत्तर असेल. म्हणजे आता पाठ करायचं विद्यार्थी मित्रांनो, किंवा लक्षात ठेवा की सरहद्द गांधी हे खान अब्दुल गफार खान यांना म्हटलं जातं. कोणाला? सरहद्द गांधी हे खान अब्दुल गफार खान यांना म्हटलं जातं. आणि मग ह्याचं एक्सप्लेनेशन मध्ये तुम्हाला पाठीमागच कोणाला काय 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 म्हणतात हे तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलेलं आहे. मग कोणाला काय काय म्हणतात बघा, की ठराविक नावं दिलेली आहेत. की देशबंधू, तुम्हाला पाठीमागं सांगितलं होतं की देशबंधू हे चित्तरंजन दास यांना म्हटलं जातं. सरहद्द गांधी तर झालं आपलं. लोकनायक जयप्रकाश नारायण यांना म्हटलं जातं. नाइटिंगल ऑफ द इंडिया सरोजिनी नायडू, काल पण ह्यांच्यावरती प्रश्न विचारला होता. नाइटिंगल ऑफ द इंडिया सरोजिनी नायडू. त्याच्यानंतर पोलादी पुरुष किंवा लोह पुरुष किंवा पोलादी पुरुष कोणाला? सरदार वल्लभभाई पटेल यांना म्हटलं जातं. नेताजी सुभाषचंद्र बोस. पंजाबचा सिंह किंवा केसरी, म्हणजेच केसरी हा कोणाचा समानार्थी शब्द आहे? तुम्हाला मी मराठीचा पॉईंट सांगितला होता मागच्या वेळेस. केसरी हा सिंहाचा समानार्थी शब्द आहे. लाला लजपत राय. ओके, आपलं स्मॉलेस्ट जनरल नॉलेज पुस्तकामधून हा चार्ट उचललेला आहे. तर पुढचा प्रश्न 79 नंबरचा प्रश्न आहे. भारतातील पहिली रेल्वे कोणत्या 2 शहरांमध्ये धावली? हा पण प्रश्न जे अभ्यास करतात त्यांना बेसिक माहिती आहे. इयत्ता 5वीचा प्रश्न आहे, की अतिशय सोपा प्रश्न आहे की भारतातील पहिली रेल्वे सगळ्यांनाच माहिती आहे, कोणत्या 2 शहरांमधून धावली? आता मला सांगा, व्यापाराच्या दृष्टीनं इंग्रज भारतामध्ये आले. त्यांनी मेन वसाहती स्थापन केल्या, की कलकत्ता, मुंबई आणि चेन्नई. तर त्याच्यामध्ये मुंबईमध्ये आपल्याला माहिती आहे की एवढं तर माहिती असेल की मुंबईमध्ये रेल्वे चालू झाली. म्हणजे बघा, ऑप्शन नीट बघतो आपण. मुंबई इथं दिल्ली कोलकाता दिले, ऑप्शन गेला. बघा ऑप्शन नंबर कसा मी घालवला. आणि नागपूरला जाण्याचा काय प्रश्न नाही. 2 ऑप्शन तर मी असेच घालवले बघता. मग मुंबई ठाणे की मुंबई अहमदाबाद? मग जो अभ्यास करतो एवढं तर त्याला माहिती असेल की अहमदाबाद हे गुजरात राज्यामध्ये, बरोबर का? गुजरात राज्यामध्ये. म्हणजे जे काय रेल्वे तयार केली हे महाराष्ट्रातच तयार केली होती, मुंबईच्या आसपास. ऑप्शन गेला. म्हणजे मला उत्तर माहिती असायची गरज नव्हती, मी लॉजिकली उत्तर काढलं. कसं? मुंबईमध्ये चालू झाली रेल्वे, महाराष्ट्रात चालू झाली म्हणून तर महाराष्ट्राच्या पोलीस भरतीला विचारलेले. मुद्दा नंबर 1. मुद्दा नंबर 2, मुंबईमध्ये चालू झाली असणार ना, कारण मुंबई हे भारताचं आर्थिक ठिकाणे, नैसर्गिक बंदर आहे. बंदरातनं तर ती इकडे यायचे आणि इंग्रज सगळं सामान घेऊन तिकडं जायचंय, परत कच्च्या मालावर प्रोसेस करायचे आणि परत भारतात आणायचे. मग हे नैसर्गिक बंदर असेल तर मुंबईमध्ये चालू करणार. म्हणजे 2 ऑप्शन मध्ये माझं उत्तर राहील मुंबईमध्ये. नागपूरला जाण्याचा प्रश्न येणार नाही. त्यामुळे खालचा ऑप्शन नंबर दिल्ली आणि नागपूर हे 2 ऑप्शन मी इलिमिनेट केले. आता मुंबई ठाणे की मुंबई अहमदाबाद? तर अभ्यासाच्या अंती मला हे लक्षात येतं की बाबा अहमदाबाद गुजरातमध्ये आहे, तिकडे जायचा काय प्रश्न येत नाही. मुंबई ते ठाणे. मग आता अभ्यासाचा भाग आहे. अभ्यास तुमचा हित असायला पाहिजे. अभ्यास काय? अभ्यास ही जी काय पहिली वाफेवरची जी काय रेल्वे चालली ही मुंबई ते ठाणे दरम्यान चालली. तारीख बऱ्याच वेळा क्वेश्चन मध्ये विचारलेले आहे. 16 एप्रिल 1853. 16 एप्रिल 1853 ला 34 किलोमीटर रेल्वे चाललेली आहे. आणि बऱ्याच वेळा हा प्रश्न विचारलेला आहे की हाच डायरेक्टली तारीख विचारले. 16 एप्रिल 1853 साली रेल्वे चालू केली. मग ह्या 53च्या 3 वरून लक्षात ठेवायचं की 3 इंजिन होती त्याला. किती इंजिन होते? 3.
साहेब आणि मला आता तिसरं नाव आठवत नाही, तर तीन तीन इंजिनाची ती रेल्वे होते, सिंध, साहेब आणि सुलतान. सिंध, साहेब आणि सुलतान ही तीन इंजिन त्याला होती, त्यांची ती नाव आहेत सिंध, साहेब आणि सुलतान. आणि ह्या वाफेवर चालणारी मुंबई ते ठाणे ही पहिली झाली, परंतु पहिली विजेवरती चालणारी कधी चालू झाली? 1925 ला. बघा 1853 इंग्रजांनी मुंबई ते ठाणे दरम्यान 16 एप्रिल म्हणजे तारीख कशी आहे? 16/4. मग 4चा वर्ग किती हो? 16 झाली पाठ. 4चा वर्ग किती आहे? 16 म्हणजे चौथ्या महिन्यात 16 तारखेला. म्हणजे जर यदा कदाचित ज्या मुलाला 4 लक्षात राहिलं का नाही, एप्रिल महिना 4 तारीख आहे काहीतरी, मग 4 चौथा महिना आहे, मग त्या चौथा 4चा वर्ग केला 16 म्हणजे 16 एप्रिल 1853ला रेल्वे चालू झाली. मग पहिली विजेवरची कधी चालू झाली? तर विजेवरची देखील मुंबईतील जे काही व्हीटी स्टेशन आहे ते कुर्ला, ह्याच्यावरती पण बऱ्याच वेळा प्रश्न विचारलाय. मुंबईतील व्हीटी स्टेशन ते कुर्ला याच्या दरम्यान 3 फेब्रुवारी 1925 साली पहिली विजेवर चालणारी रेल्वे तयार झालेली आहे. मग आता मी तुम्हाला प्रश्न विचारतो विद्यार्थी मित्रांनो, की विजेवरती चालणारी पहिली रेल्वे कोणत्या 2 स्थानकादरम्यान वाहिली? मुंबई व्हीटी ते कुर्ला. मुंबईमधील व्हीटी ते कुर्ला. कधी धावली? 1925 साल. अजून जास्त अवघड प्रश्न केला, 3 फेब्रुवारी 1925. 3 फेब्रुवारी 1925. 3/2/1925. मग हे साल लक्षात ठेवण्यासाठी ह्या दोघांची बेरीज 5 येते, म्हणजे इथं 5 आहे काहीतरी. आलं लक्षात? मग आणि पहिली कधी धावली? 16 एप्रिल 1853. अशा पद्धतीनं हा प्रश्न या ठिकाणी संपलेला आहे. हा जीकेचा प्रश्न तुम्ही लक्षात घ्या. 3-4 प्रश्न मराठीचे विचारले, परत जीकेचा प्रश्न विचारला, आता मॅथमॅटिक्सचा प्रश्न विचारलेला आहे. काय मॅथमॅटिक्सचा प्रश्न आहे की हा आपल्याला सोडवावा लागेल. आता बघा, ताशी 45 किमी या सरासरी वेगाने, बघा तोडत वाचत राहायचं. मी ज्यावेळेस आकडे दिसले की नाही गणितात की गोल करत चालतो, गोल करत चालणं. ताशी किती? 45 किमी वेग सरासरी वेगाने जाणारी गाडी जर ताशी 60 किमी या वेगाने गेल्यास निर्धारित मुक्काम 60 मिनिट लवकर करते. बघा इथं 2 ठिकाणी मला काय दिलंय? किलोमीटर दिलंय. इथं काय म्हणते? 90 मिनिट लवकर पोहोचते. तर त्या गाडीने किती किलोमीटर प्रवास केला? विद्यार्थ्यांना, बऱ्याचशा विद्यार्थ्यांना हा प्रश्न फार जास्त अवघड वाटतो. अतिशय सोप्पा करून सांगतो. ते काय विचारते? असं समजायचं मी स्वतः ड्रायव्हर आहे, आपल्याला स्वतःला ड्रायव्हर समजायचं. असं समजा की सुरुवातीला तुम्ही 45 किलोमीटर वेगानं गाडी चालवत होता. किती? 45 किलोमीटर वेगाने. तर जर तुम्ही आता गाडीचा वेग 60 किलोमीटर केला, गाडीचं स्पीड काय केलं? 60 किलोमीटर केलं, तर मला सांगा आता तुम्ही जे 45 किलोमीटर वेगानं पोहोचला असता ज्या ठिकाणी, त्याच्यापेक्षा लवकर पोहोचताल का नाही? कारण आता वेग तुम्ही वाढवला की वेग हा साधारणतः 15 किलोमीटर पर आवरनं, प्रति तास 15 किलोमीटर आवरनं तुम्ही वाढवला. तर तो वाढवल्यामुळं 60 किलोमीटर झाल्यामुळं जे अंतर आहे काय, व्हॉट एव्हर जे काय अंतर असेल ते तुमचं 90 मिनिट तुम्ही लवकर पोहोचला. 90 मिनिट तुम्ही लवकर पोहोचला. मग ह्यांनी प्रश्न काय विचारलाय? तर प्रवास किती झाला, म्हणजे ते अंतर किती असेल. म्हणजे असं समजा 45 किलोमीटर पर वेगाने, 45 किलोमीटर पर वेगाने जाताना मी हिथून निघालो, हितपर्यंत पोहोचतो, त्यावेळेस मला काहीतरी वेळ लागत असेल, असं समजा 7-8 तास लागत असतील. पण जर मी 60 किमी वेगाने जर गेलो तर मी 90 मिनिटं अगोदर पोहोचणार आहे. 90 मिनिटं मी अगोदर पोहोचणार आहे, जे काय मला वेळ लागणार आहे त्याच्यापेक्षा. मग ह्यांनी प्रश्न लय भारी विचारलाय. प्रश्न काय विचारलाय? तर हितलं आणि हितलं ह्या दोघांच्या मधलं अंतर किती, म्हणजेच काय थोडं फिरवून विचारलाय की त्या गाडीनं प्रवास किती केला. प्रवास किती केला म्हणजेच अंतर किती केलं. तर ह्याचं सोप्या पद्धतीनं मी तुम्हाला सांगतो, लक्षात ठेवायचं. किलोमीटर हे दोन्ही काय दिलेत? वो वेग दिलेत. किमी मध्ये वेग असतो ना आपला, ही एकक लक्षात ठेवायचे. नेहमी सॉल्व्ह करत असताना आहे ना एकक लक्षात ठेवायचे. मग आता बघा
दोन ह्या ठिकाणी वेग दिलेले आहेत, हे लगेच लक्षात येतं. किलोमीटर किलोमीटर म्हटलं की वेग असतात ते. मग काय करायचे, जे किलोमीटर किलोमीटर दिले का नाही त्यांचा गुणाकार करून घ्यायचा. काय करायचा, गुणाकार करून घ्यायचा. जे किलोमीटर किलोमीटर मध्ये दिलेले त्यांचा गुणाकार करून घ्यायचा. म्हणजे बघा, पहिलं किलोमीटर किती दिले 45 गुणिले दुसरं किलोमीटर किती दिले 60, त्यांचा गुणाकार करायचा. भागाकार कोण, आता त्याला भागिले, काय भागिले करायचं, ह्या दोघांची वजाबाकी करायची. ह्या दोघांची वजाबाकी म्हणजे मी जे किलोमीटर किलोमीटर मध्येच आहे ना, जे किमी मध्ये मला जे एकक दिसतात हे आणि हे त्यांच्यामध्येच विचार करतोय. त्या पहिल्यांदा ह्या दोघांचा गुणाकार केला. पहिल्यांदा गुणाकार मांडला अंशामध्ये, छेदामध्ये काय करायचं, त्यांची वजाबाकी मांडायची. 60 वजा 45, 60 वजा 45. आता काय करायचं की गुणुले ह्याला गुणाकार करायचा. कशामध्ये, आपल्याला आपण किलोमीटर पर आवर म्हणजे ताशी वेग म्हणत असतो. ताशी, एका तासामध्ये 60 किलोमीटर, एका तासामध्ये 45 किलोमीटर. पण हिथलं जे अंतर दिलंय हे मिनिटामध्ये दिलंय का नाही, म्हणजे त्याला तासात कन्वर्ट केलं पाहिजे. म्हणजे जर मिनिटाचा तास करायचा असेल, नीट ऐका, मिनिटाचा तास करायचा असेल तर मी 60 न भागणार. काय करणार, 60 न भागणार. मग आता मला माहितीये तिथं मिनिट किती दिलेत 90 काय दिलेत मला, मिनिट दिलेत. आता मला त्याचं रूपांतर कशात करायचंय, तासात करायचंय. म्हणून मी ह्याला काय करणार, 60 न भागणार. त्यावेळेस ह्याचं माझं रूपांतर काय होणार, तासामध्ये होणार. कशात रूपांतर होणार, तासामध्ये होणार. मग आता सोडू आपण. अशा पद्धतीने मांडून घेतलं. परत एकदा कसं मांडलं ते सांगतो. काय गुणाकार भागाकार सगळ्यांना जमतो. जे काय दोन अशा पद्धतीचा प्रॉब्लेम आला रे आला, जे काय दोन किमीकडे लक्ष द्यायचं, बाकी तिकडे त्यांनी काय काकडे द्याय नाही. हिथं किलोमीटर किलोमीटर दिसतंय का नाही, हिथं किमी दिले, हिथं किमी दिले. हे किमी आणि हे किमी वरती अंशामध्ये गुणाकाराच्या स्वरूपात मांडलं. 45 गुणिले 60 केलं. वरती गुणाकार करायचं, मोठा आकडा येईल ह्याच्यासाठी गुणाकार वरती. जर एखाद्याचं कन्फ्युजन झालं वर गुणाकार का खाली गुणाकार आहे, तर लक्षात ठेवायचं भाग हा मोठ्या संख्येला गेला पाहिजे, म्हणजे वरती गुणाकार असणार आहे. ज्यांचा गुणाकार केलाय त्यांचीच वजाबाकी छेदात लिहायची. परत एकदा ऐका, ज्यांचा गुणाकार केलाय त्यांचीच वजाबाकी कुठे लिहायची, छेदात लिहायची. गुणुले जर मला हिथं तासामध्ये दिला असता ना, तासात, तर हिथं मी डायरेक्ट तो आकडा लिहिला असता. पण हिथं मला मिनिटात दिलेले, म्हणून मी तुम्हाला काय सांगितलं की मिनिटाचा तास करत असताना मला काय करावं लागेल, 60 न भागावं लागणार आहे. मला 60 न भागावं लागणार आहे. म्हणून मी हिथं ह्या 90 मिनिटाला 60 न भागलं. 90 मिनिटाला काय केलं, 60 न भागलं. मग आता बघा नीट, मग आता हे सोडवायचं. आता ह्याचा गुणाकार भागाकार करायचा. बरोबर, हे आपल्याला हे जे काय भेटणार आहे हे मला अंतर किंवा केलेला प्रवास भेटणार आहे. अंतर किंवा केलेला प्रवास भेटणार आहे. मग आता नीट बघा कशा पद्धतीने मी सोडवतोय. मी लगेच गुणाकार करणार येणार नाही, पहिल्यांदा वजाबाकी करून घेतो. 45 गुणिले 60 आणि 60तनं 45 गेले, ज्याचा 15चा पाडापाठ असेल त्याच्या लगेच लक्षात येईल की 60तनं 45 गेले तर 15 राहतात. 60 वजा 15 लगेच करून बघायचं. हिथं 0, इकडे हातचा इकडून 1 घेतला, हिथं राहिले 5, 10तनं 5 गेले 5 आणि ह्या 5तनं 1 गेला 4, 5तनं 1 गेला, सॉरी इथं 4 आहे, 5तनं 4 गेला 1, असं आलं 15. 60तनं 45 गेले 15, म्हणजे 45 अधिक 5 केलं 50, 50 आणि 10 60, म्हणजे इथं राहिले 15. गुणुले गुणाकारामध्ये इथं आपण किती लिहिलेले 90, इथं किती लिहिले 90 भागिले 60, 90 भागिले 60. लगेच मी सोप्पं कसं करता येईल ह्या पद्धतीनं चालणार. सोप्पं मला कसं करता येईल ह्या पद्धतीनं मी चालणार. मग आता नीट बघा. बरोबर, आता मला सांगा ह्याला 15च्या पाड्यामध्ये ह्या सगळ्या संख्या आहेत का, 100% आहेत. मग आता मी काय करणार, 15 ने भागाकार करणार. 15 एके 15, 15 90, 15 90 एवढा गुणाकार करून घेतला. इथं 1 राहिला म्हणजे इथला विषय संपला. 45 गुणिले 60, थांबा, आणि ह्या 60ला हा 60 गेला,
ह्या 60 आला, हा 60 गेला. म्हणजे बघा सोप्प सोप्प करत राहायचं, गुणाकार भागाकार सोप्पा सोप्पा करत राहायचं, लगेच गुणाकार भागाकार करायला जायचं नाही. हिथल्या 60 आला, हा 60 गेला, हा वरचा छेदात आहे अंशात आहे, हा छेदात आहे, ह्या 60 ला 60 घालवला, 15 एके 15 आणि 15 सक 90, म्हणून ह्या 90 ला 90च्या 15च्या पडामध्ये 90 आहेत म्हणून 6. मग आता उरलं काय माझं, तर उरलं बघा 45 उरला आणि हिथला 6 उरला. तो मी फक्त इथं लिहिला 45 गुणुले 6. 45 गुणुले 6 हे जे काय उरलं होतं तेवढं फक्त मी लिहिलं 45 गुणुले 6. मग आता ह्यांचा गुणाकार करा. 6 पंचे 30, हातचा आला 3, 6 चोक 24, 24 आणि 3 25, 26 आणि 27, म्हणजे 270 किलोमीटर अंतर त्या गाडीनं कापलं असेल. इथं उत्तर आहे बघा, 270 किलोमीटर अंतर त्या गाडीनं कापलेलं असेल. तुमच्या एकदा लक्षात आलं ना, एकदा तर 1 मिनिटाच्या आत प्रॉब्लेम सुटणार. हा म्हणजे 30 सेकंदाचा प्रॉब्लेम आहे. मग आता परत सांगतो बघा, फास्ट सांगताना तुमच्या आता लक्षात येईल. रिव्हिजनला सांगताना मी काय केलं, पहिल्यांदा गणित वाचलं. गणित वाचल्यानंतर गडबडून जायचं नाही. हे काय सगळं काय दिसलंय, लवकर पोचायला लागली आणि गाडीचा वेग वाढवला आणि त्यांनी किती का किचकट करा नाही. 2 वेग आले म्हणजे किलोमीटर दिलाय म्हणजे वेग दिलाय. बघा एककावरून लक्षात ठेवायचं, किलोमीटर दिलाय म्हणजे वेग दिलाय. माझ्याकडे इथं 2 किलोमीटर, 45 किलोमीटर आणि 60 किलोमीटर असे 2 वेग आहेत. मग 2 वेग दिसले. परत खाली आल्यानंतर मला कळलं की बाबा ही गाडी लवकर पोचते, 90 मिनिटं म्हणजे वेग पण दिला आणि मला प्रवास काढायला लावलाय म्हणजे अंतर काढायला लावले. काय काढायला लावले? अंतर काढायला लावले. तर मी काय करणार, दोन्ही वेगांचा गुणाकार वरती करणार, त्यांचीच वजाबाकी छेदातले ना. बघा परत एकदा, जे किलोमीटर मध्ये दिलंय हे तर लक्षात येण्यासाठी लिहून ठेवतो मी वाटलंच तर. किमी मध्ये जे दिलंय त्यांचा काय केला हो, गुणाकार केला. किमी मध्ये जे दिसतंय त्यांचा गुणाकार केला आणि त्यांचीच वजाबाकी कुठे केली, छेदात केली. ह्यांचीच वजाबाकी छेदात केली आणि गुणले 90 मिनिटाने त्याला गुणायचं. 90 मिनिटानं गुणायचं. 90 मिनिटाचं आपण कशात रूपांतर केलं पाहिजे, आपण लिहिताना कसं लिहितो, किलोमीटर पर तास, किमी पर तास असं लिहितो ना. म्हणजे किलोमीटर पर आवर, तिथं मिनिट दिलं होतं त्याचं तासात रूपांतर करण्यासाठी 60 न भागलं, बाकी सगळा गुणाकार भागाकार करण्याच्या अगोदर सोपं कसं करता येईल त्या पद्धतीनं मांडून घेतलं. ह्या 60 ला 60 घालवले, 15 90, 45 आणि 6चा गुणाकार केला 270. ह्याचं उत्तर आलं. अतिशय सोप्या पद्धतीनं हे दिलेलं आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला मी लॉजिक ह्याच्या अगोदर सांगितलं होतं की जर एखादा प्रॉब्लेम असेल, बघा एखादा प्रॉब्लेम असेल तर तो लॉजिकली सुटतो का, 100% तुम्ही उत्तरापर्यंत जाऊ शकता. आता नीट बघा, ऑप्शन नीट बघा, 370 आणि 100 न वजा असलेले दिले 270, म्हणजे हिथं उत्तर असण्याचे जास्तीत जास्त चान्सेस आहेत. 270 आणि 370, हिथं 360 आणि 240 असं दिले, म्हणजे हे दोन तर कधीच उत्तरामध्ये नसणार आहे. अजून दुसरं लॉजिक तुम्हाला मी अगोदरच सांगितलंय की सगळं चढत्या क्रमानं मांडायचं आणि जे 2 नंबरचं असतं ते त्याचं उत्तर असतं. आता बघा, 240, 270, 360 आणि 370 जे छोटं असतं ते कधीच उत्तर नसतं. म्हणजे ऑप्शन नंबर 240 आणि 270 कधीच नसणार. ह्याच्यातलं जे काही चढत्या क्रमाने मांडल्यानंतर जे 2 नंबरला असणार आहे ते त्याचं उत्तर असणार आहे. तरी पण माझं 270 उत्तर निघालं असं. म्हणजे उत्तर काढताना तुम्ही लॉजिकली पण उत्तर 100% काढू शकता, 100% उत्तर काढू शकता. अशा पद्धतीनं आपला 80 नंबरचा प्रश्न मी ज्याला स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे ते स्क्रीनशॉट काढून घेऊ शकतात. मी शिकवत असताना पण तुम्ही तो शांतपणे पॉज करून आठवायचा आहे, डोक्यातच फिट झाला पाहिजे. एकदा प्रश्नपत्रिका झाली ना की डायरेक्ट जून महिन्यात ज्यावेळेस पेपर होतील, जून जुलैच्या नंतर, त्यावेळेस बघितलं तरी आठवलं पाहिजे. अशा पद्धतीनं तुम्ही बघायचंय. आता पुढं 80. आता पुढचा प्रश्न 81 नंबरचा. हा प्रश्न घेऊ आणि थांबू आपण. काय विचारले तुम्हाला मी अगोदरच सांगितले की प्रेक्षणीय जे काय स्थळ आहेत ह्याच्यावरती प्रश्न विचारण्याचे चान्सेस हे जास्त असतात. आता काय विचारले, कोणार्क येथे सुप्रसिद्ध जे काय मंदिर आहे, कोणार्क इथलं सुप्रसिद्ध मंदिर, कोणार्क हे कोणते सुप्रसिद्ध मंदिर आहे.
सूर्य मंदिर, मीनाक्षी मंदिर, विष्णू मंदिर आणि शिव मंदिर. तर ज्याचा अभ्यास आहे किंवा पर्यटन स्थळांवरती हा क्वेश्चन आहे, ज्याला माहिती आहे पर्यटन स्थळे किंवा प्रसिद्ध वास्तू, त्याला ह्या प्रश्नाचं उत्तर येणार. कोणार्कचं सूर्य मंदिर आपण म्हणतो. बऱ्यापैकी बऱ्याच 5वी 6वी 4थीच्या पुस्तकामध्ये हा प्रश्न आहे की कोणार्कचं काय आहे हो, सूर्य मंदिर आहे. कोणार्कचं सूर्य मंदिर आहे. म्हणजे अभ्यास हा फार जास्त डीपमध्ये करावा लागत नाही. वरच्या गोष्टी सुरुवातीला पाठ करायचं, बेसिक अभ्यास पहिल्यांदा करायचा, मग रेफरन्स बुकला जायचं. पोरं काय करतात, रेफरन्स बुकच अगोदर घेऊन बसतात. मग रेफरन्स बुक जर तुम्ही अगोदर घेऊन बसला तर अभ्यासाचा आवाका तुम्हाला उरकणार नाही. अभ्यास उरकला नाही की तुम्हाला टेन्शन येणार. छोटं पहिल्यांदा मार्क घेण्याचा प्रयत्न करायचा. पहिल्यांदा भारतातील प्रसिद्ध वस्तू आपल्याला विचारतात आणि 3रा 4था प्रश्न आहे आता हा ह्याच्यावरती. पेपर आपल्याला अगोदरच सांगत असतात की तुम्ही कसा अभ्यास केला पाहिजे. कोणार्क येथे सुप्रसिद्ध काय आहे, सूर्य मंदिर आहे. मग भारतातल्या ठराविक सुप्रसिद्ध वस्तू आपल्याला माहिती असायला पाहिजेत. मग भारतातील सुप्रसिद्ध मीनाक्षी मंदिर हे फार जास्त फेमस आहे. मीनाक्षी मंदिर जे आहे हे मदुराई तामिळनाडू या ठिकाणी. मीनाक्षीच्या वरून मदुराई म असं लक्षात ठेवायचं. लिंगराज मंदिर भुवनेश्वर ओडिसा. लिंगराज मंदिर भुवनेश्वर ओडिसा. व्यंकटेश्वर मंदिर म्हणजे आपलं बालाजीचं मंदिर, तिरुपती बालाजी असं पण म्हणतो. व्यंकटेशा गोविंदा असं म्हणतात, आंध्र प्रदेशामध्ये आहे. तिरुपती मंदिर कुठे, आंध्र प्रदेश. भुवनेश्वरचं लिंगराज मंदिर कुठं आहे, ओडिसामध्ये. राज्य पण पाठ करायचे, लक्षात ठेवायचे. राज्यावरती क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. महाकालेश्वर मंदिर बरेचसे जण इथं जातात. महाकालेश्वर मंदिर उज्जैन या ठिकाणी आहे मध्य प्रदेशातील. आणि आपल्याला बाँड्रीला लागून आहे, म्हणजे आपल्या महाराष्ट्राच्या लागून बाँड्रीमध्ये मध्य प्रदेश येतं, त्यामुळे इथं प्रश्न विचारण्याचे चान्सेस जास्त आहेत. महाकालेश्वर मंदिर उज्जैनला आहे. त्याच्यानंतर रथ मंदिर महाबलीपुरम. रथ मंदिर महाबलीपुरम तामिळनाडू. संत मीराबाई यांचं मंदिर चित्तोडगड राजस्थान. मीराबाईचं मंदिर कुठं आहे, चित्तोडगड राजस्थान. सूर्य मंदिर आपण आत्ताच बघितलं, कोणार्क ओडिसा. म्हणजे ओडिसामधील आपण 2 गोष्टी बघितल्या. एक म्हणजे लिंगराज मंदिर भुवनेश्वर. भुवनेश्वर ही ओडिसाची राजधानी पण आहे. आणि दुसरं सूर्य मंदिर कोणार्क ओडिसा. आणि सतत हा चार्ट वाचला की तुमच्या लक्षात राहील. त्याच्यानंतर विवेकानंदांचं स्मारक कुठं आहे, तर कालच आपला पॉईंट झालेला आहे की केप कामोरीन हे कन्याकुमारी. केप कॉमेरिन किंवा त्याला कन्याकुमारी असं म्हणतात, तामिळनाडू. केप कामोरीन हे भारताच्या मुख्य भूमीतील सर्वात दक्षिणेकडचं टोक आहे. मी कालच्या पॉईंटमध्ये सांगितलंय की भारताच्या मुख्य भूमीतील सर्वात दक्षिणेकडचं टोक कुठलं आहे, केप कामोरीन. आणि जर मुख्य भूमी असा शब्द नाही दिला आणि भारतातलं सगळ्यात दक्षिणेकडचं टोक जर विचारलं तर इंदिरा पॉईंट. तुम्हाला त्या दिवशीच्या लेक्चरमध्ये सांगितलेले, पाठीमागचे लेक्चर बघून घ्या. केप कामोरीन हे भारताच्या मुख्य भूमीत, म्हणजे जो भारताचा नकाशा आहे त्यातलं सगळ्यात तळातलं टोक केप कामोरीन, तिथं विवेकानंदांचं स्मारक आहे. आणि शेवटचा पॉईंट ह्याच्यातला की सूर्य मंदिर. सूर्य मंदिर बऱ्यापैकी जणांना माहिती आहे की सूर्य मंदिर हे शिखांचं तीर्थक्षेत्र आहे, अमृतसर पंजाब. त्याच्यानंतर ख्वाजा मुइनुद्दीन चिश्ती. ख्वाजा मुइनुद्दीन चिश्ती यांचा दर्गा आहे, दर्गा तो अजमेर राजस्थानमध्ये आहे. ताजमहाल तर सगळ्यांनाच माहिती, आग्रा या ठिकाणी ताजमहाल आहे. आणि ह्याच्यावरती प्रश्न पण विचारला होता, कोणत्या नदी किनारे आहे हो, यमुना नदीच्या किनारे आहे, UP मध्ये आहे तो, उत्तर प्रदेशमध्ये. त्याच्यानंतर सालारजंग म्युझियम हैदराबाद मध्ये आहे. आनंद भुवन प्रयागराज, प्रयागराज उत्तर प्रदेशमध्ये आहे. अंबर किल्ला आणि हवा महल कुठे आहेत, तर जयपूर राजस्थानमध्ये आहेत. त्यानंतर चंदेल कालखंडातील लेणी, कुठली लेणी ती, खुजराहो लेणी. ही पण बऱ्याच वेळा प्रश्नपत्रिकांमध्ये बऱ्याच ठिकाणी हा प्रश्न विचारलाय की खुजराहो मंदिर हे कुठं आहे. खजुराहो मंदिर हे मध्य प्रदेशमध्ये आहे, ज्याला चंदेल खंडातील लेणी असं पण म्हणतात. मग आता नीट हित प्रश्न IMP आहे, हे लक्षात ठेवायचं बरं का. सगळे इम्पॉर्टंट दिले, अजिबात बाहेरचं काय दिलेलं नाही. खजुराहो मंदिर मध्य प्रदेशमध्ये आहे. सांबर सरोवर राजस्थानमध्ये आहे. हा पण बऱ्याच वेळा प्रश्न विचारलाय. राम जन्मभूमी आता सगळ्यात फेमस मुद्दा आहे. अयोध्ये मध्ये राम जन्म आणि कृष्ण, मथुरेचा कृष्ण, हे दोन्ही पण कुठं आहे,
UP मध्येच आहे, उत्तर प्रदेशमध्ये. म्हणजे रामाची जन्मभूमी अयोध्या, कृष्णाची जन्मभूमी मथुरा. आपलं जे काय स्मॉलेस्ट जनरल नॉलेज विनायक घायाळ यांचं जे काय पुस्तक आहे त्याच्यामधून हा चार्ट आपण ॲज इट इज घेतलेला आहे. मी शिकवत असताना तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्यायचे जेणेकरून तुमच्या व्यवस्थित लक्षात राहतील. आता पुढचा प्रश्न, 82 नंबरचा, की ग्रामगीता कोणी लिहिली. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण ग्रामगीता हा ग्रंथ कोणी लिहिला याचं एक्सप्लेनेशन बघू, की पर्यावरून जाण्याचा प्रयत्न करू, की ग्रामगीता हा ग्रंथ कोणी लिहिला. संत ज्ञानेश्वर महाराज, गाडगे महाराज, तुकडोजी महाराज आणि तुकाराम महाराज. आता नीट जर बघितलं तर इथं तुकडोजी म्हणताय, इथं तुकाराम म्हणताय, इथं तू म्हणताय, म्हणजे 100% ह्या दोघांमध्ये उत्तरच ठेवलेलं नाही. संत ज्ञानेश्वर महाराज, गाडगे महाराज, तुकडोजी महाराज आणि तुकाराम महाराज. आणि तुम्हाला मी अगोदर सांगितले, व्यक्तीचं जर नाव विचारलं असेल ना, नाव, तर मॅक्सिमम चान्सेस ऑप्शन नंबर 3 मध्ये उत्तर असण्याचं असतंय. म्हणजे ऑप्शन नंबर 3, तुकडोजी महाराज यांनी ग्रामगीता लिहिलेली आहे. कारण लॉजिकली जरी ह्या दोघांमध्ये कन्फ्युजन झालं असताना की तुकाराम महाराजांनी लिहिली की बाबा तुकडोजी महाराजांनी लिहिली, तर तुकाराम महाराजांनी गाथा लिहिली हे आपल्याला माहिती आहे. आपण सगळेच ऐकत असतो तुकाराम महाराजांची गाथा. इंद्रायणीच्या डोहात बुडवली. परत एकदा, काय बुडवली इंद्रायणीच्या डोहात? गाथा बुडवली. म्हणजे तुकाराम महाराजांनी काय लिहिली असेल? अभंग गाथा. काय लिहिली असेल? अभंग गाथा. आणि इथं काय विचारलंय? ग्रामगीता. म्हणजे 100% तुकाराम महाराज नाही. या प्रश्नाचं उत्तर राष्ट्रसंत, त्यांना पदवी दिलेली राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. मग आता ह्याचं एक्सप्लेनेशन आपण बघा, की ग्रामगीता हा गावाचा विकास कसा साधावा हे लोकांना साध्या सोप्या समजूत सांगण्यासाठी राष्ट्रसंत, कोण त्यांना पदवी काय दिलेली? राष्ट्रसंत. मग उद्या हे विचारते, तुकडोजी महाराजांना खालीलपैकी काय पदवी दिलेली? राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी लिहिलेली आहे. म्हणजे ग्रामगीता राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी लिहिली. मग आता बाकीच्या ऑप्शनचं काय? ते बाकीच्या ऑप्शनचं पण आपल्याला यायला पाहिजे. संत ज्ञानेश्वर माऊलींना भावार्थ दीपिका, ज्यालाच काय म्हणतात? ज्ञानेश्वरी असं म्हणतात. मग उद्या असाही प्रश्न विचारतील, ज्ञानेश्वरीचं दुसरं नाव काय? काय नाव आहे? भावार्थ दीपिका. काय नाव आहे? भावार्थ दीपिका. मग संत ज्ञानेश्वरांनी काय काय लिहिलं? भावार्थ दीपिका म्हणजे ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, हरिपाठ, चांगदेव पासष्टी हे ग्रंथ संत ज्ञानेश्वर माऊलींना लिहिलेले आहेत. म्हणजे संत ज्ञानेश्वरांनी भावार्थ दीपिका म्हणजे ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, हरिपाठ, चांगदेव पासष्टी हे ग्रंथ लिहिलेले आहेत. संत तुकाराम महाराजांनी गाथा लिहिलेली आहे. आणि गाडगे महाराज हे कशाच्या द्वारे लोकप्रबोधन करत, असा प्रश्न विचारलाय. तर संत गाडगे महाराज हे कीर्तनाच्या द्वारे लोकप्रबोधन करत, असाही प्रश्न ह्याच्या अगोदर विचारलाय. की गाडगे महाराज अभंग, कीर्तन, गवळणी आणि भारूड ह्याच्यापैकी कशाच्या माध्यमातून लोकप्रबोधन करायचे? तर कीर्तनाच्या द्वारे लोकप्रबोधन करायचे. कारण संत एकनाथांचे काय आहेत? भारूड आहेत. संत एकनाथ म्हटलं, संत एकनाथ महाराज म्हटलं की त्यांचे काय आहेत? भारूड आहेत. भारूड. संत एकनाथांचे काय आहेत? भारूड आहेत. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, आपण चांगल्या पद्धतीनं एक्सप्लेनेशन आणि ऑप्शनचं पण आपण एक्सप्लेनेशन देतोय, की बाकीचे ऑप्शन काय विचारलेत, कसे विचारलेले आहेत. आणि हे सगळं जे काय करत असताना आपल्या जे काय वेगवेगळे पुस्तकं आहेत, वेगवेगळे संदर्भ साहित्य आहेत, ह्या संदर्भ साहित्याला धरून आपण सगळं हे जे काय एक्सप्लेनेशन हे घेत असतो. हे आपले वेगवेगळे बुक्स आहेत. हे एकदा बघा, 93वी आवृत्ती आहे पोलीस कॉन्स्टेबलची. त्याच्यानंतर हे जे आत्ता रिसेंट आलेले ज्या पाठीमागच्या 78 प्रश्नपत्रिका आहे ह्यांचा सराव येणं लय जास्त महत्त्वाचं. ह्यातनं बरेचसे प्रश्न येणार आहेत. आता आपण तोच पेपर चालू करणार आहे. तुम्हाला कळेल की एकाच पेपरमधून किती रिपीट होते. हा जो आपण पेपर घेतला नाही, तुम्हाला वाटेल तासाचे व्हिडिओ घेतलेत, पण एका तासामध्ये खूप सारा डाटा. म्हणजे एखादा विद्यार्थी बसला ना की कमीत कमी 3 ते 4 तास त्याला अभ्यास करावा लागतील. एवढा डाटा मी एका तासात घेतलेला, आणि तो पण कन्फ्युजन टाळून. तर हे जे काय आपलं आता नवीन आलेलं 2023 मधलं 78 प्रश्नपत्रिका उत्तरं व स्पष्टीकरण हे आपलं नवीन जे काय बुक आहे, हे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही घ्या
केसागर पब्लिकेशनला लाईक करा. तुम्हाला जर हे व्हिडिओ आवडले तर नक्की लाईक करा, तुमच्या विद्यार्थी मित्रांपर्यंत पोहोचवा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. धन्यवाद.